सियावर रामचंद्र की जय. महर्षी अगस्त्यांनी आपल्या आश्रमात आलेल्या रामचंद्रांना वेगवेगळ्या कथा सांगायला सुरुवात केली. या कथा ते रामचंद्रांना काही देऊ पाहतायत, ते रामचंद्र घेत नाहीत. राजाचं काम घेणे नाही हे सांगितलंय, खास करून ऋषीमुनींच्याकडून घेऊ नये असं म्हणाले. तेव्हा अगस्त्यांनी काही कथा सांगायला सुरुवात केली आहे. त्याच्या आधी त्यांनी क्षुपराजा कसा निर्माण झाला, क्षुपाला सगळ्यांकडून तेज घेऊन कसं करण्यात आलं, ते तेज दिलं पाहिजे हे सांगितलं. आणि नंतर ते एका विचित्र राजाची कथा सांगू लागले. त्या राजाचं नाव श्वेत. तपश्चर्येला गेल्यानंतर एक राजा स्वर्गलोकातून ब्रह्मलोकातून येतो आणि तलावाच्या काठावरचं आपल्याच सारखं त्याच्यासारखंच दिसणारं प्रेत तो खाऊ लागतो हे सांगू लागले. तेव्हा रामचंद्रांनाही आश्चर्य वाटू लागलं. ते म्हणाले की मी त्याला विचारलं की तू कोण आहेस, आणि विचारल्यावर त्यानं सांगितलं की महात्मन, आपण अगस्त्य आहात. माझी खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण झाली. माझी ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो क्षण माझ्या आयुष्यामध्ये आलाय. त्यामुळे मी माझी कथा तुम्हाला मी सांगतो. तो म्हणाला, महात्मन, मी राजा श्वेत. आपल्या राज्यामध्ये जनसामान्यांच्या कल्याणासाठी मी राज्य करायचो. अनेक वर्ष मी राज्य केलं, तपश्चर्या केली, सगळ्यांना, साधूंना, ऋषींना सन्मानानं वागवलं, देवावर श्रद्धा ठेवली, सगळं केलं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून माझं राज्य खूप छान चालू लागलं. पुढे मला असं वाटलं की आता हा राज्यकारभार सोडला पाहिजे आणि आपण साधना केली पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. म्हणून मी माझं राज्य माझ्या वंशजांच्या हातामध्ये सोपवलं आणि वनामध्ये तपश्चर्या करायला निघून आलो. बऱ्याच सुखसोयी घेऊन मी बरीच वर्ष साधना करत राहिलो, तप करत राहिलो. आणि त्या तपाचा परिणाम म्हणून मला ब्रह्मलोकामध्ये जाण्याची संधी मिळाली. मी ब्रह्मलोकात गेलो खरा माझ्या मृत्यूपश्चात, पण ब्रह्मलोकात खरं तर तृप्ती असायला हवी. आपल्याकडं संतांनी सांगून ठेवलंय बघा, योगी आदे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही. म्हणजे तुम्ही देवाच्या किंवा देवासारख्या माणसांच्या सानिध्यात गेलात, तिथे राहू लागलात, तर स्वानंद तृप्ती मिळते. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दर 5 मिनिटाला पाणी प्यावं वाटतं, तहान लागते. तहान नावाची विकृती आमच्यामध्ये येते आणि आम्ही पुन्हा पुन्हा रसनेला तृप्त करण्यासाठी पाणी पिऊ लागतो. भूक लागते, जेवण करू लागतो. मग नुसतं पोटाची भूक एवढंच नाही, रसनेच्या विविधता सुद्धा अनुभवाव्या लागतात. मग चमचमीत पदार्थ, मिष्ठान्न, खमंग पदार्थ, या सगळ्या गोष्टी आम्हाला खाव्या वाटतात. हे सगळं कुठे आहे? ह्या मर्त्य लोकामध्ये आहे. जेव्हा तुम्ही स्वर्गलोकी जाल, देवाच्या सानिध्यात जाल, तेव्हा या कोणत्याही विकृती तुमच्याजवळ राहत नाहीत. स्वानंद तृप्ती यायला लागते. बस, सगळं झालंय, आता काही नको, सगळं मिळालंय. म्हणजे संतांनी तर किती वेळेला सांगून ठेवलं, म्हणजे देवा तू दिसलास की संपलं सगळं. एकदा दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा म्हणणारे संत. पांडुरंगाचं सानिध्य मिळालं की सगळं संपलं. लाचावले मन लागिलेसी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. हे कुठपर्यंत असतं? देवाची भेट होईपर्यंत. आणि एकदा का देवाची भेट झाली की मग कोणत्याच गोष्टी हव्यात असं वाटत नाही. हे हवं ते हवंची हाव संपून जाते, त्याला देवाची प्राप्ती म्हणतात. मनातल्या विकृती संपून जातात, त्याला देवाची प्राप्ती म्हणतात. देव तुम्हाला तिथे दिसला. समस्त पूजा करणाऱ्यांना मला सांगायचंय, आपण पूजा करताना देवाच्या प्राप्तीसाठी करतो की आपली प्राप्ती वाढावी म्हणून करतो, याचा विचार केला पाहिजे. कारण देवाची प्राप्ती झाली ना की आपल्या प्राप्तीचा मोहच उरत नाही. त्यामुळं जे कोणी पूजेच्या आधी संकल्प करतात ना की सकुटुंबानाम सपरिवारानाम, म्हणजे गोत्र बित्र सगळं घेऊन, क्षेम आयु आरोग्य, म्हणजे क्षेम असावं, आयुष्य असावं, आयुष्य आरोग्यमय असावं, लक्ष्मी प्राप्त व्हावी, प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी, या सगळ्या गोष्टी. म्हणजे कधी कधी मला हसू येतं की मी अमुक एका प्रयोजनार्थ ही पूजा करतो आहे. देवा मला पोरग होऊ दे म्हणून पूजा करतोय, देवा माझं घर होऊ दे म्हणून पूजा करतोय. देव दिसल्यावर उरतं काय? मागावं काय देवाकडे?
विवेकानंदांनी फार छान सांगून ठेवलंय. देवी दिसली आणि त्यांनी काय मागितलं? माते ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. गुरु सांगत होते, अरे नरेंद्रा, काही चांगलं माग, नोकरी माग, पगार माग, काहीतरी माग. ते म्हणाले, नाही, देव दिसल्यावर काहीच येत नाही तोंडामध्ये. ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे येतं. देव दिसल्यावर येणारी ही वैराग्य प्रवृत्ती, विवेक तुमच्या मनातल्या सगळ्या विकृतींना दूर करतो. पण या राजा श्वेताच्या बाबतीत असं घडत नाहीये. त्याला सतत तहान लागतेय, भूक लागतेय. या देहाला खूप थंडी वाजली की त्रास होतोय, ऊन लागलं की त्रास होतोय. तो म्हणतोय, असं का होतंय माझ्या आयुष्यामध्ये? त्याला कळतच नाहीये असं का होतंय. ब्रह्मलोकी आलोय मी, आता तृष्णा नको, आता भूक नको, आता कोणत्या गोष्टीची हाव नको. खरं तर तृप्ती असायला हवी, पण ही तृप्ती मला का मिळत नाहीये? ब्रह्मदेवाच्याकडे जातो. ब्रह्मदेवाकडे गेल्यावर ब्रह्मदेव त्याला सांगतात, राजा हे श्वेता, तू तुझ्या देहाच्या प्रेमात इतका पडला होतास की राज्यकारभार करताना सुद्धा त्या देहाची काळजी घ्यायचास. अगदी साधनेत असताना सुद्धा त्या देहाची काळजी घ्यायचास. त्याला त्रास होऊ नये म्हणून काळजी करायचास. तू देहाच्या बंधनातून मुक्तच झालेला नाहीयेस. ती निवृत्ती तुझ्यामध्ये आली नाहीये देहाची. मग त्यामुळे या ब्रह्मलोकात येऊन सुद्धा तुझ्या देहाच्या वृत्ती, प्रवृत्ती या सगळ्या तुला लागून येत आहेत. तो म्हणाला, देवा पण करू काय आता? ते म्हणाले की तुझ्या त्या पापामुळे तुला तुझ्या देहाकडूनच तृप्ती घ्यावी लागेल. म्हणजे जो देह तिथे तू सोडून आलास आणि त्याच्यामध्ये अडकलेला होतास, त्याच देहाचं सेवन करून तुला स्वतःची तृप्ती करावी लागेल. लक्षात ठेव. ही कथा खरी की खोटी मला माहित नाही, पण एक अप्रतिम संदेश देऊन जाते. अप्रतिम संदेश. आम्ही आमच्या देहाची इतकी काळजी घेतो, त्याचे चोचले इतके पुरवू लागतो आणि ते चोचले पुरवता पुरवता त्याच्याच बंधनात अडकून जातो. ब्रह्मलोकाच्या प्राप्तीत सुद्धा देहाच्या चोचले पुरवण्याचा विचारच आमच्या मनामध्ये येतो. मग तो देहच तुम्हाला तृप्त करण्याच्या उपयोगाला पडेल असं ब्रह्मदेव सांगतात. तो देह तुला खावा लागेल. ज्याच्यासाठी तू सगळं करतोयस ना, तोच तुला वारंवार खावा लागेल. आणि तोपर्यंत हे करावं लागेल जोपर्यंत अगस्त्य येऊन तुझी यातून सुटका करणार नाहीत. महर्षी अगस्त्यांना हे कळल्यावर ते म्हणाले, राजा मी काय करायला हवं? तो म्हणाला, ज्या देहाचे चोचले पुरवण्यासाठी या सगळ्या गोष्टी जमा केल्या ना, त्या सगळ्या मी तुम्हाला दान करतोय. अगस्त्यांना एक एक गोष्ट तो दान करू लागला आणि अगस्त्य ते गोष्टी स्वीकारत जाऊ लागले. आणि त्या क्षणी त्याचा मृतदेह तिथून गायब झाला आणि त्याच्या मनातली तृष्णा दूर झाली. या देहाचे चोचले करायला नकोत हे अगस्त्यांनी त्याला सांगितलं आणि त्याला मुक्ती मिळाली. रामचंद्र खरं तर या सगळ्या प्रकारांनी आश्चर्यचकित होत होते. म्हणाले, मुनिवर, या सगळ्याच कथा मला विलक्षण आणि खूप ज्ञान देणाऱ्या वाटत आहेत. कदाचित याच ज्ञानासाठी मी इथं आलो असेल. ते कदाचित तसंच असेल. ते म्हणाले, राजा तुला अजून एक कथा मला सांगायची आहे. ती कथा तुझ्याच वंशातली आहे. इक्ष्वाकू राजाची आहे. इक्ष्वाकूच्या पिता मनूची आहे, त्याच्या पुत्राची आहे. आणि तुझ्याशी संबंधित जो भाग आहे तो या कथेमध्ये येतो, म्हणून ती तुला कथा सांगतोय. नीट ऐक. पुढची कथा काय सांगतायत अगस्त्य मुनी ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.